मित्रांनो, रात्रीचे 9:30 वाजले. आता सगळे शेतकरी आपल्या शेताकडे जातील. याचं कारण आहे की आम्हा शेतकऱ्यांना लाईट रात्रीची दिलेली आहे. सरकार मायबाप, तुमच्या रात्रीच्या लाईटमुळे शेतकऱ्याची काय अवस्था होते ऐकूया. एक गरीब कुटुंब आहे आणि गरीब कुटुंबामधला बाप शेताकडे निघतो रात्री पाणी भरण्यासाठी आणि त्याचा मुलगा त्याच्या मागे लागतो की बाबा मला सुद्धा शेतामध्ये यायचंय बाबा. तो बाप आपल्या मुलाला सांगतो की बाबा शेतामध्ये भाऊ असतो, शेतामध्ये भूतं असतात, शेतामध्ये अंधार असतो, तू येऊ नको, उद्या आपला बाजार आहे आणि आपल्या बाजारामध्ये तुला मी खाऊ घेऊन देईन. पण बाळा ऐक, तू घरी आराम कर, घरी झोप, बाहेर खूप थंडी आहे, तू येऊ नको. तो ऐकतो. तो मुलगा असं ऐकल्याच्या नंतर तो शेतकरी आपल्या शेताकडे निघतो आणि शेतामध्ये गेल्याच्या नंतर शेतामध्ये गव्हाला पाणी भरणं चालू असतं आणि गव्हाला पाणी भरणं चालू असल्याच्या मधामध्ये लाईट जाते. त्या शेतकऱ्याला वाटतं आपण थोडा वेळ आराम करूया. तो शेतकरी जमिनीवरती शरीर टाकतो. थोडा आराम करण्याच्या नादाने थोडा आराम करूया या हेतूनं थोडा आराम करतो, जमिनीवरती पडतो आणि निद्रिस्त त्याला झोप लागते. झोपेमध्ये एक सर्प येतो आणि त्याला सर्पदंश करतो. सर्पदंश केल्याच्या नंतर त्या शेतकऱ्याला जाग येते. आसपास कुणीच नसतं, कडाक्याची थंडी पडलेली असते. तो शेतकरी मोठमोठ्याने आरडू लागतो पण आसपास कुणीच नसतं. 4-5 तास होते. 4-5 तासाच्या नंतर तो शेतकरी आपला देह सोडतो, आपल्या देहाची प्राणत्याग करतो. त्या शेतकऱ्याचा जीव जातो आणि मुलगा घरामध्ये झोपलेला असतो. मुलाच्या मनामध्ये एक स्वप्न असतं की उद्या आपला बाजार आहे, बाजारामध्ये आपला बाप आपल्याला खाऊ घेऊन देणार आहे, आपल्याला चिवडा घेऊन देणार आहे. त्याच घरासमोर त्या शेतकऱ्याचं, त्या शेतकरी बापाचं प्रेत येतं. तो मुलगा उठून बाहेर येतो, बघतो तर काय, आपल्या बापाचं प्रेत यात्रा घरासमोर सजलेली असते. त्याला कळत सुद्धा नाही की जगामध्ये आपला बाप नाहीये. एक शेजारचा काका त्याला बोलतो की तुझे वडील अशा निद्रिस्त अवस्थेमध्ये निद्रिस्त झालेले आहे की त्या अवस्थेमधून कोणीच वापस येत नाहीये. त्या मुलाला अजून सुद्धा कळत नाही की आपला बाप या जगामध्ये नाहीये. तो मुलगा आपल्या बापाकडे जातो, जवळ जातो, आपल्या सजलेल्या बापाच्या प्रेताकडे तो जवळ गेल्याच्या नंतर आपल्या बापाला उठवतो, आपल्या बापाला विनवण्या करतो की बाबा उठा, बाबा तुम्ही मला बोलले होते आज आपला बाजार आहे, बाबा तुम्ही मला खाऊ घेऊन देणार होते ना, बाबा तुम्ही मला चिवडा घेऊन देणार होते ना, बाबा ऐका ना बाबा, मला खाऊ नकोय बाबा, मला चिवडा पण नकोय बाबा, मला काहीच नकोय बाबा, फक्त तुम्ही एकदा उठा ना बाबा ऐका ना बाबा, फक्त एकदा उठा बाबा आणि मला बाळ्यावरून हाक मारा बाबा. सरकार मायबाप ही कोणती गोष्ट नाहीये, तिथल्या शेतकऱ्याची वस्तुस्थिती आहे.